एका आलिशान घरामध्ये विश्वासरावांचे कुटुंब राहत होते. घर तसे जुने होते आणि त्याच्या भिंती अजूनही या गोष्टीची साक्ष देत होत्या की इथे कधी काळी सुखसमाधान आणि आपुलकी भरून राहिली होती. विश्वासराव त्यांच्या काळातील मान्यवर गुरुजी होते. लोक त्यांचा मनापासून सन्मान करत. त्यांच्या मेहनतीने आणि बुद्धिमत्तेने त्यांनी भरपूर जमीन जुमला मिळवला होता. शेतीवाडी, आंब्याच्या बागा या सगळ्यांमुळे त्यांची गणना गावातील संपन्न कुटुंबात होत असे. त्यांना 2 मुलं होती. मोठा मुलगा मोहन आणि धाकटी मुलगी कल्पना. मोहन सुरुवातीपासूनच थोडा जबाबदार आणि गंभीर स्वभावाचा होता. अभ्यासात सरासरी असला तरी शेतीकाम आणि व्यवहारात त्याला चांगली समज होती. तर कल्पना ही सगळ्यांची लाडकी, चंचल, हसरी आणि भावूक होती. आईवडिलांच्या काळजाचा तुकडा तर भावाच्या हृदयाची धडधड. तीच या घराची रोषणाई होती. काळ पुढे सरकत गेला. विश्वासराव वयस्कर झाले. मोहनचे लग्न गावच्या शेजारच्या कसब्यातील सीमा नावाच्या मुलीशी झाले. सीमा साधीसुधी होती, पण घर आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारी होती. काही दिवसांनी कल्पनाचेही लग्न शेजारच्या गावातील सुशिक्षित अशोक नावाच्या मुलाशी झाले. लग्नानंतर दोघे भाऊ बहीण यांचे नाते पूर्वीसारखे घट्ट राहिले. सणासुदीला, लग्न कार्याला किंवा अगदी अधूनमधून भेटायला देखील कल्पना माहेरी येत असे आणि संपूर्ण घर तिचे येण्याने आनंदून जात असे. पण वर्ष सरली आणि परिस्थिती बदलू लागली. कल्पनाच्या लग्नानंतर विश्वासरावांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांच्या पत्नीही गेल्या. घराची जबाबदारी मोहन आणि सीमावर आली. कल्पनाचे सासर बऱ्यापैकी होते, पण अशोकचा स्वभाव खूप वेगळा होता. तो नेहमी तिला टोमणे मारत असे. तुझा भाऊ एकटा बापाची सगळी जमीन हडपून बसलाय. तुझ्या वाट्याला काही आलं का? बघ, एकुलती एक बहीण म्हणून तुझ्या वाट्याला काहीही आलेले नाही. मुली लग्न झाल्यावर माहेरच्या माणसांना परक्या होतात का? ते काही नाही. तू तुझ्या हक्कासाठी बोल. सुरुवातीला कल्पना या गोष्टीकडे कानाडोळा करत होती, पण हळूहळू तिच्या मनातही शंका डोकावू लागली. खरंच का दादाने सगळं स्वतःकडे ठेवलंय? वडिलांच्या संपत्तीमध्ये माझा काहीच वाटा नाही का? इकडे मोहनचाही स्वभाव बदलू लागला. आधी तो बहिणीला खूप जीव लावायचा, पण आता तिच्या येण्याने घरात एक विचित्र दुरावा जाणवू लागला. सीमाला वाटत असे, माझ्या नवऱ्याला ही कल्पना दरवेळी काहीतरी मागायला येते. एकदा कल्पना माहेरी आली तेव्हा अंगणात बसून तिने हळूच विचारलं, दादा, बाबांच्या संपत्तीमध्ये माझाही हिस्सा आहे ना? हे ऐकून मोहन दचकला. त्याच्या डोळ्यात दुःख आणि राग दोन्ही एकत्र दाटले. तो म्हणाला, कल्पना, तू मला हा प्रश्न विचारतेस? हे घर, ही जमीन, अगं हे सगळं आपलंच आहे. आणि असा विचार तुझ्या मनात का आला? हे सगळं तुझंच आहे, पण तुला जर हे कागदावर लिहून हवं असेल तर ही नक्कीच तुझी नाही, तर तुझ्या नवऱ्याची भाषा आहे. भावाचे बोलणे ऐकून कल्पना गप्प बसली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी भाऊ बहिणीच्या नात्यात पहिल्यांदा दरी पडली. त्यात सीमानेही आगपाखड केली. ती म्हणाली, अहो, तुम्ही कशाला मनाला लावून घेता? तुमची बहीण आता सासरी गेली. तिला इथल्या जमीन जुमल्याशी काय देणे घेणे? तुम्ही वाटणी केली तर आपल्या मुलांचे काय? या शब्दांनी मोहनच्या मनात आणखी कटुता भरली. आता त्याला वाटू लागले की बहीण फक्त हिस्सा मागण्यासाठी येते. दुसरीकडे अशोक सतत कल्पनाला चिथावत होता. तुझा भाऊ चलाख आहे. हे बघ, कोर्ट कचेरीशिवाय तुला तो काही देणार नाही. आजच्या काळात गप्प बसणाऱ्याला कोणी काही देत नाही. हळूहळू या बोलण्याचा परिणाम झाला. कल्पनाच्या मनात प्रेम आणि हक्क यांच्या दरम्यान विचित्र ओढाताण सुरू झाली. ती भावावर नाराज होती, पण तिचा त्याच्यावर प्रचंड जीवही होता. त्याचप्रमाणे मोहनलाही बहीण प्राणापलीकडे होती, पण तिच्या त्या एका प्रश्नाने तो जणू जखमी झाला होता. आता हळूहळू गावात लोकांनी कुजबूज सुरू केली. कोणी म्हणायचं आई वडील गेले आणि आता भाऊ बहीण जमिनीसाठी भांडायला लागले. कोणी म्हणायचे मुली पण आता आईवडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मागायला लागल्या आहेत. खरंच काळ बदलला आहे. घराची शांतता आता तुटतेय. सणासुदीच्या दिवसांवरचे हसू हरवले होते. राखीच्या दिवशी कल्पना भावाला राखी बांधायला आली, पण मोहनच्या चेहऱ्यावर उदासी होती.
त्याने बहिणीकडून राखी तर बांधून घेतली, पण तिला ओवाळणी दिलीच नाही आणि मिठाईचा डबासुद्धा उघडला नाही. हे पाहून कल्पनाचे मन पोखरल्यासारखे झाले. तिने मनोमन विचार केला, मुलीने भावाच्या बरोबरीने वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागणं एवढा मोठा गुन्हा आहे का, की भावाच्या डोळ्यातून आपलेपणाचे पाणी आटले आणि याच क्षणापासून भाऊ बहिणीच्या नात्यात खटके उडायला लागले. राखीच्या दिवसानंतर आलेली दरी दिवसेंदिवस खोल होत गेली. जी कल्पना आधी निसंकोचपणे माहेरी येत असे, तिचे पाय आता थांबू लागले आणि जर ती आली तरी घरातील वातावरण पाहून तिला थांबावेसे वाटत नव्हते. गावातल्या कानाफुसीला उधाण आले. कुणी म्हणे मुलीला हिस्सा मिळायला हवा. शेवटी कायदाही तसंच सांगतो, मुलगी ही मुलासारखीच वारस आहे. तर कुणी मोहनच्या बाजूने बोलायचे. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मुलगाच घराचा खरा वारसदार असतो. आईवडिलांनी मुलीला हुंडा देऊन लग्न लावून दिले आहे, तर लग्नानंतर तिने हिस्सा मागणे बरोबर आहे का? हळूहळू ही चर्चा त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली. भेटणारा प्रत्येकजण 2 गटात विभागला. सीमा हे सगळं ऐकून चिडू लागली. एके दिवशी तिने मोहनला सरळ सांगितलं, अहो मी काय म्हणते, आता वेळ आली आहे की तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घ्यावा. तुमची बहीण जेव्हा येते तेव्हा फक्त रडगाणे तक्रारी घेऊन येते. तुम्ही काही बोलत नाही, पण लोक मात्र मला ऐकवतात की तुम्ही कल्पनाला हिस्सा का देत नाही. बायकोचे बोलणे ऐकून मोहन द्विधा मनस्थितीत सापडला. बहिणीशी वाद घालणे सोपे नव्हते, पण सीमाच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष करता येत नव्हते. तिकडे कल्पनाचा नवरा अशोक आता स्पष्ट बोलू लागला, हे बघ कल्पना, माझे बोलणे जरा मनावर घे. जर तू तुझ्या हक्काचा दावा केला नाहीस तर तुला तुझा हक्क कधीच मिळणार नाही. आज कायदा मुलींच्या बाजूने आहे. कोर्टात केस टाक, मग बघ कसा तुझ्या भावाचा पारा चढतो. कल्पनाचे मन थरथरले. तिला हे पाऊल उचलणे पटत नव्हते, पण अशोकचा दबाव वाढतच चालला होता. एका रात्री ती खिडकीजवळ बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला लग्नापूर्वीचे दिवस आठवायला लागले. ती मनात म्हणाली, मी लहानाची मोठे झाले, पण माझा दादा कधीच माझ्याशी तुटकपणे वागला नाही. तो नेहमी माझी काळजी घ्यायचा. मग तोच भाऊ आता मला परकी समजू लागला. फक्त प्रॉपर्टीमुळे बहीण भावाचे नाते तुटू शकते का? हा प्रश्न तिला सतत सतावत होता. पण आता परिस्थिती बदलली होती. काही दिवसांनी हा मुद्दा पंचायतीत गेला. गावच्या मुखियाने दोघांनाही चावडीमध्ये बोलावले. सर्व लोक तिथे जमले होते. मुखिया गंभीर आवाजात म्हणाले, मोहन, कल्पना, तुम्ही भाऊ बहीण आहात, पण ऐकले की जमिनीसाठी तुमच्यात मतभेद झाले आहेत. हे गावासाठी योग्य नाही. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते सगळ्यांसमोर बोला. कल्पना थरथरत म्हणाली, मी फक्त इतकंच म्हटलं की मला देखील बाबांच्या मालमत्तेत हक्क हवा. मुलगी असण्याचा अर्थ असा आहे का की तिला आईबापाच्या कष्टाचे, हक्काचे काहीच मिळणार नाही? मी माझ्या हक्कासाठी उभी राहिली आहे. यात माझे काय चुकले आहे? हे ऐकून मोहनचा चेहरा लाल झाला. तो संतापून म्हणाला, कल्पना, तू म्हणशील तर मी तुझ्यासाठी जीव देईन, पण जर तू वाटणी मागितली तर ते मी करू शकत नाही. तू दिल्या घरी सुखी राहा, हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे. पण हेच घर, जमीन यांची विभागणी करण्यासाठीची गोष्ट अजिबात करू नकोस. हे माझ्या मुलांचे भविष्य आहे. त्याचे बोलणे ऐकून चावडीत क्षणभर शांतता पसरली. लोक कुजबूज करू लागले. पंच म्हणाले, कायदा मुलींना हक्क देतो, पण नाती फक्त कायद्याने टिकत नाहीत. कल्पनाताई, नीट विचार करून निर्णय घ्या. जर तू भावाचा अधिकार, हक्क हिरावून घेशील तर तुला भावाचे प्रेम मिळेल का? हे स्वतःच्या मनाला विचारून बघ. आणि मोहन, तूही विचार कर. बहिणीचा हक्क हिरावून घेणे हेही पापच आहे. पण कुणी कुणाचे ऐकले नाही. पंचांनी त्या दोघांना विचार करण्यासाठी वेळ दिला. पण दोघे बहीण भाऊ आपल्या मतावर ठाम होते. बैठक कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. त्या दिवसापासून भाऊ बहिणीच्या भेटीगाठी जवळजवळ बंद झाल्या. सणासुदीला आता फक्त दिखाव्यासाठीच गोडधोड जात असे. तेही टपालाने पाठवले जात असे. प्रत्यक्ष भेटून राखी बांधण्याची संधी उरली नव्हती. गावकरी हैराण झाले. ज्या भाऊ बहिणींची जोडी एकेकाळी मिसाल होती, तेच आता एकमेकांपासून खूप दूर गेले होते. हळूहळू हा वाद कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचला. वकिलांची फी, तारखांचा त्रास आणि साक्षी पुराव्यातील कडवटपणामुळे हे नाते अधिकच विषारी होत गेले. एक दिवस असे झाले की कोर्टातून परतताना थकलेला मोहन घरी आला.
त्याची लहान मुलगी निरागसपणे त्याला म्हणाली, "पप्पा, आत्या आपल्या घरी का येत नाही? त्यांनी मला बाहुली आणून देण्याचे वचन दिले होते ना?" मोहनकडे ह्या प्रश्नाचे काही उत्तर नव्हते. त्याचे डोळे पाणावले. त्याच्या मनात विचार आला, ह्या सगळ्या प्रॉपर्टीच्या गोंधळात मी खरंच माझी बहीण गमावली का? जमीन जुमल्याला इतके मोठे महत्त्व आहे का, की त्यापुढे रक्ताचे नातेही हरवून जावे? कोर्टाने दिलेल्या तारखांनी दोन्ही कुटुंबाचे जगणे मुश्किल झाले होते. सकाळ संध्याकाळ चर्चेचे एकच केंद्र, ते म्हणजे वाटणी. कल्पना देखील आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिच्या हसऱ्या चंचल स्वभावाने आता शांतता आणि तणावाने जागा घेतली होती. सासरीही नातेवाईक टोमणे मारत होते. हीच ती कल्पना जिने आपल्या भावावर खटला दाखल केला आहे. खरंच काळ बदलला आहे. आता बहिणीसुद्धा आपला हक्क सोडत नाहीत. हे ऐकून कल्पनाचे मन छिन्न भिन्न व्हायचे. पण तिचा पती अशोक दरवेळी तिला समजवायचा, लोकांना काहीही बोलू दे, स्वतःचा हक्क मागणं गुन्हा नाही. तुला आपल्या मुलांसाठीही विचार करावा लागेल. आज नाही घेतले तर उद्या पश्चाताप करशील. इकडे मोहनही व्याकुळ होता. त्याचे शेतीकडे लक्ष कमी झाले होते. शेतं कोमेजू लागली, पीक घटू लागले. गावकरी म्हणायचे, घरात भांडणं झाली की धरणी माय रुसते. त्याची बायको सीमा त्याला वारंवार समजवायची, अहो कशाला स्वतःची ओढाताण करून घेताय? ताईंना त्यांचा हिस्सा देऊन वाद मिटवून टाका, नाही तर ही केस आपल्याला बरबाद करेल. पण मोहन ऐकायला तयार नव्हता. तो म्हणायचा, आज शेतीत वाटणी दिली तर आपल्या मुलांचे काय? आणि तसेही मी तर बहिणीला सदैव लेकीप्रमाणे मानलं आहे. लेकीसोबत कधी घर विभागतात का? खरे तर प्रेम आणि हक्क यांच्या लढाईत तो स्वतःच द्विधा मनस्थितीत अडकला होता. काळ गेला, केस चालू राहिली. त्यामुळे दोन्ही घरांची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. वकिलांची फी, कोर्ट कचेरीचा खर्च, नातेवाईकांचे टोमणे, ह्या सगळ्यांनी मिळून कुटुंबातील आनंद हिरावून घेतला. राखीचा सण होता. गावातील प्रत्येक घरात बहिणी आपल्या भावाला राखी बांधत होत्या. पण मोहनच्या अंगणात मात्र भयान शांतता होती. त्याची लहान मुलगी सतत दाराकडे बघत होती. ती मोहनला म्हणाली, "पप्पा, आत्या येणार नाही का?" मोहन तिच्या निरागस डोळ्यांकडे बघून म्हणाला, "बाळा, तुझी आत्या आपल्यावर रागावली आहे, त्यामुळे कदाचित ती नाही येणार." दुसऱ्या बाजूला कल्पनेच्या घरीही वातावरण जड झाले होते. तिचा मुलगा म्हणाला, "आई, तू तर दरवर्षी मामाला राखी बांधायला जात होतीस ना, यावेळी का गेली नाहीस?" कल्पनाचा कंठ दाटून आला. ती म्हणाली, "बेटा, कधी कधी लोक इतके स्वार्थी होतात की यांना राखीचे महत्त्व कळत नाही." त्या रात्री दोन्ही भाऊ बहीण आपापल्या गच्चीवर बसले होते. आकाशात तोच चंद्र चमकत होता, ज्याला ते लहानपणी एकत्र बसून पाहायचे. पण आता त्यांच्यामध्ये दुराव्याची दरी निर्माण झाली होती. अचानक काही महिन्यांनी एक घटना घडली. कल्पनाचा नवरा अशोक आजारी पडला. दीर्घ उपचारानंतरही तो वाचू शकला नाही. त्याच्या मृत्यूने कल्पनाला आतून हादरवून टाकले. तिला उमजले, आयुष्य किती क्षणभंगुर आहे. पैशापेक्षा नात्यांना जास्त महत्त्व आहे. जेव्हा कल्पनाने अशोक गेल्याचे आपल्या माहेरी कळवले, तेव्हा मोहन आला नाही. त्याच्या अहंकाराने त्याला थांबवले. कल्पना रडत म्हणाली, "दादाने मला प्रत्येक सुखदुःखात आधार दिला. आज मात्र माझ्या सर्वात मोठ्या दुःखात तो माझ्यासोबत नाही. खरंच नात्यांपेक्षा पैसा मोठा झाला आहे." इकडे मोहन देखील एकटा बसून खंत करत होता. तो मनात म्हणाला, भाऊजी गेले आणि मला माहिती होऊनही मी गेलो नाही. खरंच मी जायला हवं होतं. माझ्या बहिणीला आधार द्यायला हवा होता. पण त्या क्षणी त्याच्या मनात लगेचच दुसरा विचार आला. मी गेलो तर गावकरी म्हणतील की मी हरलो, माझा पराभव झाला. आणि या संभ्रमाने त्याला थांबवले. आता हळूहळू भाऊ बहिणीचे नाते फक्त कोर्टाच्या फाईलपुरतेच उरले. प्रेम, आपलेपणा, आठवणी सगळं कुठेतरी हरवून गेलं. गावकरी उघडपणे म्हणू लागले, लालसेने सगळं हिरावून घेतलं. ना जमीन कोणाच्या हाती लागली, ना नाती टिकली. अशोकच्या मृत्यूनंतर कल्पनेच्या आयुष्यात अंधारच अंधार पसरला. पतीच्या सावलीशिवाय सासरचे रूपही बदलले. सासरची मंडळी तिला ओझं समजू लागले. रोज टोमणे ऐकावे लागले. तुझा भाऊ तर मोठा जमीनदार आहे, मग त्याने तुला तुझा हिस्सा का दिला नाही? तुम्हा दोघा भाऊ बहिणीच्या ह्या वाटणीच्या वादामुळे आमचा मुलगा गेला. कल्पना थरथर कापू लागली. आता माहेर आणि सासर तिच्यासाठी जणू संपलेच होते. नात्यांचा पूल जो आधीच तडकला होता, तो आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला. इकडे मोहनच्या घरातही शांतता नव्हती. कोर्ट कचेरीच्या नादात शेतीकडे दुर्लक्ष झाले, त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले.
कोर्ट कचेरीच्या फेऱ्या आणि वकिलांची फी यामुळे खिसा रिकामा होत चालला होता. गावात त्याची मानमरातबही ढासळत होती. लोक त्याला चिडवत असायचे. ज्या भावाने बहिणीच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ दिले नाही, तोच आता तिचा शत्रू झालाय. ही कसली मर्दुमकी? सीमा व्यथित झाली होती. तिला वाटायचे या भांडणामुळे घराचे सुखचैन सगळं हिरावलं आहे. अनेकदा ती म्हणायची, अहो मी तुम्हाला सांगून थकले. तुम्ही ताईंना त्यांचा हिस्सा द्या म्हणजे वाद मिटेल. आपण तर दिवसेंदिवस डुबतोय. पण मोहन दरवेळी म्हणायचा, हा फक्त जमिनीचा मामला नाही सीमा. हा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. लोक म्हणतील की मी बहिणीसमोर हरलो. हे बघ, आता मी मेलो तरी चालेल, पण कधीच हार मानणार नाही. पण आतून तो स्वतःच तुटत चालला होता. काळ पुढे सरकत गेला. कल्पनाची मुलं मोठी झाली. एक दिवस तिचा मुलगा सोहम कॉलेजहून परतला आणि म्हणाला, आई, लोक म्हणतात तुझ्या आईने तुझ्या मामावर केस ठोकली आहे. मला आता हे सगळं सहन होत नाही. आई, खरंच आपल्याजवळ दुसरा कोणता मार्ग नाही का? कल्पनाच्या डोळ्यात पाणी आले. ते मुलाला म्हणाली, बेटा, मी कधी विचारही केला नव्हता की परिस्थिती इतकी वाईट होईल. मी तर फक्त माझ्या हक्कासाठी उभी राहिले होते. पण आज असं वाटते आहे की माझं ममत्व हरवत चाललंय. आपलेपणा हरवलाय. कदाचित ही चूक माझीच होती. मुलगा म्हणाला, आई, आपल्याला कोणाची कसलीच वाटणी नको. केस मागे घे. आपण स्वकष्टाने कमवू आणि त्यातच समाधानाने राहू. तू केस मागे घेतलीस तर कदाचित मामाचा राग निवळेल. आपल्या मुलाच्या तोंडून मामा हा शब्द ऐकताच कल्पना चकित झाली. तिला पहिल्यांदा जाणवले की वाटणी मिळवायला निघालेली ती प्रत्यक्षात आपल्या लेकरांनाच मामाच्या सावलीपासून वंचित करून बसली आहे. कल्पना त्या दिवसापासून अस्वस्थ होती. तिच्या मनात आपल्या मुलाचे बोलणे सतत घुमत होते. आई, आपल्याला कसलीही वाटणी नको. तू केस मागे घे. आपल्याला मामा हवा आहे, जमीन नाही. त्या एका वाक्याने तिच्या हृदयाला जोरदार धक्का दिला होता. तिने आपल्याच लेकराच्या तोंडातून मामा हा शब्द ऐकला आणि तिला जाणवले, मी माझ्या मुलांना मामापासून दूर ठेवलं. मला हक्क हवा होता, पण नाते हरवले. खरंच हे मी काय केलं? त्या रात्री ती उशिरापर्यंत खिडकीबाहेर पाहत बसली होती. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. एकीकडे नवऱ्याच्या सततच्या टोमण्यांची आठवण, दुसरीकडे भावावरचा प्रचंड जीव. ती खूप रडली. शेवटी पहाटे तिने ठरवले, मला माझ्या दादाला भेटायचे आहे. त्याला सांगायचे आहे की मला काहीही नको. मला फक्त माझा हरवलेला भाऊ हवाय. दुसऱ्या दिवशी ती नवऱ्याच्या फोटोकडे बघून म्हणाली, अशोक, तुम्ही मला नेहमी हक्कासाठी उभं राहायला शिकवलं, पण आज मला कळलं की खरी संपत्ती तर दादा आहे. मी त्याला गमावू शकत नाही. ती पटकन तयारी करून माहेरच्या दिशेने निघाली. मनात ओढ होती. गाडीच्या खिडकीतून दिसणाऱ्या ओळखीच्या शिवारांनी तिचे मन भूतकाळात नेले. लहानपणी दादाने तिला घेऊन केलेल्या शेतभेटी, विहिरीवरचे खेळणे, उन्हाळ्यात आंब्यांच्या बागेत केलेली मौज मजा, सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळल्या आणि डोळे पाणावले. दादा, थांब, मी येतेय. मला तुझ्याकडून काही नको. मला फक्त तुझी एक मिठी हवी आहे. ती मनोमन पुटपुटली. गाडी थांबली आणि ती गावाच्या वेशीवर उतरली. माहेरच्या अंगणात जाण्याआधी तिला शेजारच्या काकू भेटल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, कल्पना, धीर धर. मोहनचा अपघात झाला आहे. तो आता ह्या जगात राहिला नाही. कल्पना क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला काही समजेना. तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. ती मोठ्याने ओरडली, नाही, नाही, माझा दादा मला असं सोडून जाऊ शकत नाही. मी त्याला अजून सांगितलंच नाही की मला काहीही नको. मला फक्त तो हवा आहे. तिच्या तोंडातून हुंदका फुटला. तिने धावतच घरात प्रवेश केला. अंगणात लोकांचा जमाव होता. मध्यभागी पांढऱ्या चादरीवर दादा शांत झोपला होता. आज कितीतरी वर्षांनी तिने तिच्या दादाचा चेहरा पाहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर गहन शांतता, जणू कुठल्या दुःखाचे ओझेच नव्हते. कल्पना तुटून पडली. दादा, डोळे उघड ना. बघ, मी आली आहे. मी तुला सांगायला आले की मला काहीही नको आहे. मला फक्त तू हवा आहेस. दादा, उठ. मला माफ कर. माझ्या एका प्रश्नाने आपले नाते कसे तुटले. पण खरं सांगते, मी चुकले. मला माफ कर दादा. ती दादाच्या छातीवर डोके ठेवून रडत राहिली. लोकांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या हृदयातला कडवटपणा आता पश्चातापात बदलला होता. गावकरी शांत उभे होते. कुणीतरी हळूच म्हणालं, आता पश्चातापाने काय होणार? नाती जिवंत असताना सांभाळली असती तर बरं झालं असतं. मृत्यूनंतर रडण्यात काहीच अर्थ नाही. तिची वहिनी म्हणाली, ताई, तुमच्या भावाने देखील वकिलाला भेटून
तुम्हाला तुमची वाटणी देण्याचे ठरवले होते आणि हे बोलण्यासाठीच ते वकिलाला भेटायला निघाले होते, पण त्यांना भेटण्याआधी त्यांच्या गाडीला अपघात झाला असे बोलून वहिनी रडू लागली. आपल्या बहिणीच्या तोंडून हे सर्व ऐकून कल्पना स्तब्ध झाली. तिला आता खूपच पश्चाताप वाटू लागला. तिला असे वाटले, मी जर ह्या आधी येऊन दादाला भेटले असते, मला काहीही नको, तू हवा आहेस असे सांगितले असते तर आज दादा जिवंत असता. ती धाय मोकलून रडू लागली. त्या दिवशी गावकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले. सगळ्यांना जाणवले, जमिनीच्या तुकड्यांनी भाऊ बहीण वेगळे झाले, पण शेवटी नातेही गेले आणि माणूसही गेला. आता वाटणीच्या कागदांना काहीच अर्थ उरला नव्हता. कल्पना मात्र दादाच्या पार्थिवाजवळ बसून रडत राहिली. तिच्या ओठांवर एकच शब्द होता, दादा, मी चुकले, मला माफ कर. पण आता तिच्या या माफीला काहीच अर्थ उरला नव्हता. मित्रांनो, वाटणीने जरी संपत्ती विभागली गेली तरी भाऊ बहिणीवरचे एकमेकांवरचे प्रेम आणि आपलेपणा कधीही विभागता येत नाही. जर आपण तो हरवला तर खरी हानी पैशाची नसून माणुसकीची असते. ज्याच्यासोबत आपले बालपण गेले, ज्याच्यासोबत आपण खेळलो, बागडलो, वाढलो, त्यांच्याच डोळ्यात अश्रू आणणं हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे पाप आहे. खरी गोष्ट अशी की प्रॉपर्टी नष्ट झाली तरी चालेल, पण नाती तुटली तर माणूस जिवंत असूनही आतून कोसळतो. म्हणूनच नाती जपा, कारण तीच आयुष्याची खरी श्रीमंती आहे. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.